आज जे नेते एकनाथ शिंदे यांचे सर्वात जवळचे आणि विश्वासू मंत्री मानले जातात, त्यांनाच 2022 मध्ये शिंदेंना पक्षातून काढून टाकण्याच्या पत्रावर सह्या केल्या होत्या. असा एक मोठा आणि खळबळजनक दावा आता समोर आला आहे. उद्धव ठाकरे गटाचे कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी हा दावा केला आहे. आता यात त्यांनी 3 प्रमुख नेत्यांची नावे घेतली आहेत. उद्योगमंत्री संजय राठोड यांनी दादा भुसे. असीम सरोदे यांच्या म्हणण्यानुसार 2022 मध्ये जेव्हा शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेले, तेव्हा शिवसेना भवनात एक महत्त्वाची बैठक झाली होती. त्या बैठकीत शिंदेंवर कारवाई करत त्यांनी पक्षातून निलंबित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे हा प्रस्तावावर या तिन्ही नेत्यांच्या सह्या होत्या. त्यातील एक जण सूचक तर दोघे अनुमोदक होते, असा दावा सरोदे यांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हेच तिन्ही नेते नंतर शिंदे यांच्या सोबत गेले आणि आज सरकारमध्ये महत्त्वाचे कॅबिनेट मंत्री आहेत. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाने पक्षाची मूळ घटना आणि संघटनात्मक रचनेकडे दुर्लक्ष केले असून केवळ आमदारांच्या संख्येवर पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय देणे चुकीचे होते, असे त्यांनी न्यायालयात मांडले. आता या सह्यांचा आणि कागदपत्रांच्या न्यायालयाच्या अंतिम निकालावरही काही परिणाम होणार का, हे पाहण्याचे महत्त्वाचे ठरले. कारण कोर्टाचा निकाल हा सर्व पुरावे आणि कायद्यानुसारच ठरणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता या सुनावणीकडे लागले आहे. हा संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आहे? हा कागदपत्रे निकालावर काही परिणाम होईल का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठी मंडळ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.